हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला मिळवणे खूप सोपे आहे. हा विश्वास असणं की जी साधना आपण करतोय ती ठीक आहे की नाही, हा विश्वास असणं की ज्याला आपण इष्टरूपात मानतोय तो समर्थ आहे की नाही, हा विश्वास होणं अनिवार्य आहे. मग तर खूपच सोपं आहे परमेश्वराची प्राप्ती करणं. जसं आज तुम्हाला सत्संगात सांगितलं होतं, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून 31 पर्यंत सांगितलंय की कोणी देवतांची पूजा करतात, कोणी हठयोग करतात, कोणी फक्त योगासनं करतात, कोणी प्राणायाम करूनच आपला मोक्ष मानतात, कोणी यज्ञ करतात, हवन यज्ञ करतात, केवळ ह्याच्यातच कल्याण मानतात, कोणी तीक्ष्ण अहिंसावादी व्रत करतात, जसं मुखपट्टी बांधून अनवाणी पायाने की कोणती जीवहत्या न होवो ह्यानेच मोक्ष मानतात, कोणी स्वाध्याय करूनच स्वकल्याण समजतो. आता परमेश्वराने येऊन आपल्या मुखकमळातून बोललेल्या अमृतवाणीत हे विस्ताराने सांगितले की ज्या साधना तुम्ही करत आहात त्या शास्त्रविरुद्ध आहेत, ह्या साधना करायला हव्यात, ह्या करायला नकोत. कारण काय झालं की काळ भगवानाने आपल्या बुद्धीनुसार सर्व प्राणीमात्रांना शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरणावर आधारित केले आणि तत्वज्ञान लपवून अज्ञान भरलं. त्या परमेश्वराचे अस्तित्वच पुसून टाकले. म्हणून परमात्मा स्वतःची माहिती देण्यासाठी स्वतःच येतात. पुण्यात्म्यांनो, सगळ्यात आधी आपण परमात्म्याला ओळखायचं आहे. त्यानंतर तर साधीशी गोष्ट आहे, आपल्याला हे कळून जाईल की कोणकोणत्या महापुरुषांना परमात्म्याची प्राप्ती झाली, त्यांची वे ऑफ वर्शिप कोणती होती. तर आपण सहजच समजू की आपण सुद्धा त्यांच्यासारखीच साधना केली तर आपले कल्याण संभव आहे. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची माहिती आम्हाला कुठून मिळाली होती? जे खूप मोठे मंडलेश्वर म्हणून ओळखले जायचे, आपलं एक विशिष्ट ज्ञान मानायचे, सांगायचे, ते म्हणायचे की आम्ही वेदांशिवाय कोणत्याच सद्ग्रंथांना सत मानत नाही. वेदांमध्ये सत्य ज्ञान आहे, अगदी खरं आहे. आणि ते स्वतः वेदांशी परिचित नव्हते की हे पवित्र वेद आपल्याला काय माहिती देतात. त्यात परमात्म्याची नावासहित माहिती आहे, नावासकट परिचय आहे. परमात्मा कशी लीला करतात आणि ती माहिती पण वेदांमध्ये आहे. संक्षिप्त रूपात आहे, कोडवर्डमध्ये आहे. आणि सूक्ष्म वेदांमध्ये जो 5वा वेद आहे, सच्चिदानंद घन ब्रह्मची वाणी, त्याच्यात परमेश्वराची लीला, परमेश्वराचा महिमा खूप विस्ताराने आहे.
तर आधी आम्ही तुम्हाला वेदातून दाखवून देऊ की कोण आहे परमात्मा आणि तो कशी लीला करतो. तर मग आपल्याला हा विश्वास नक्की होईल की खरोखरच हा भगवान आहे जे वेदांमध्ये लिहिलंय की परमात्मा अशा लीला करतो आणि त्याचं हे नाव आहे. आणि मग ते संत ज्यांना तो भेटला त्यांच्या वाणीत परत तेच ज्ञान आहे जे वेदात सांगितलंय. तर परमात्म्याला ओळखणं खूप सोपं झालंय. जसं ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 86 आणि मंत्र नंबर 26-27 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 82 मंत्र नंबर 1, 2, 3 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96च्या मंत्र 16 ते 20 पर्यंत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र नंबर 1 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये. आणखी अनेक ठिकाणी परमात्म्याविषयी माहिती दिली आहे. परमेश्वराविषयी माहिती सांगितली आहे. तो कशा लीला करतो, त्यांचं नाव काय आहे. तर पुण्यात्म्यांनो, जे वेदांमध्ये लिहिलंय ते आपल्याला खरं मानावं लागेल. आत्तापर्यंत तर आपण कोणी काहीही सांगत होता आपण त्यालाच भगवान मानत होतो, त्या संतांच्या वचनालाच सत्य मानत होतो. जो शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण सांगतो आणि शास्त्राच्या सद्ग्रंथांविरुद्ध जो ज्ञान देतो तो टीचर ठीक नाही. पुण्यात्म्यांनो, आपण आध्यात्मिक विद्यार्थी आहात, आध्यात्मिक विद्यालयाचे. आणि गुरुजन जे असतात ते आध्यात्मिक गुरु असतात, स्पिरिच्युअल टीचर. आता टीचर कुठून शिकवतो? सिलेबसमधून. सिलेबसचे पुस्तक असते, सर्टिफाईड बुक असते. तर त्या पुस्तकांमधून जो शिकवतो तर तो टीचर योग्य आहे. त्या पुस्तकांविषयी ज्याला माहिती नाहीये सिलेबसची आणि आउट ऑफ सिलेबस शिकवतोय विद्यार्थ्यांना, तर तो टीचर जीवननाशक आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतोय. तर आता आपण स्वतः पाहू की कोणी आजपर्यंत आपल्याला सतज्ञान दिलंय आणि कोणी नाही दिलं. आता परमात्म्याने स्वतः येऊन ही माहिती दिली आहे. आणि हेच सद्ग्रंथ सांगतात. तो स्वतः इथे येऊन आपल्याविषयी सत्य माहिती देतो. आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीविषयी तोच नीट सांगतो. आता तुमच्या पुढे ठेवतो की परमात्मा कशी लीला करतो. मग तुम्हाला सांगेन की तो कोण आहे तो परमात्मा ज्याने अशी लीला केली आहे. तुमच्या समोर वेद ठेवतो, वेद सांगतो, पवित्र वेद दाखवतो. आणि पुण्यात्म्यांनो, जरी ह्या दासाने स्वतःच्या हिशेबाने अनुवाद केला असता आणि तुम्हाला सांगितलं असता, तुम्ही, कारण की मुलं आपल्या टीचरवर पूर्ण विश्वास टाकतात. आमचे गुरुजी जे सांगायचे ते सत्य सांगतायत. आणि हेच आत्तापर्यंत होत आलंय, कारण की आम्ही त्या अज्ञानी तत्वज्ञानहीन संतांनाही यथार्थ ज्ञानयुक्त मानलं. त्यांच्या ज्ञानाला अज्ञानाला आम्ही योग्य मानलं, त्यावर विश्वास करत राहिलो. तो एक स्वभाव आहे श्रद्धाळूचा. एका चांगल्या श्रद्धाळूचा स्वभाव असतो की तो ब्लाइंड फेथ करतो. आणि त्या ब्लाइंड फेथचा दुरुपयोग केला या नकली गुरूंनी. आता म्हणून
जर या दासाने तुम्हाला अनुवाद करून दिला असता वेदांचा, काही गोष्ट मोठी नाही. वेद तर खूप सोपे आहेत, कारण की आमच्याकडे ती मास्टर की आहे. कोणती? ती सृष्टीरचना. सृष्टीरचनेचं जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत नाही की कोणी हे क्रिएट केलं, हा संसार, कोणी रचलं हे जग आणि कसं रचलं, ते परमेश्वराने येऊन सांगितलं कबीरजींनी, परमपूज्य कबीर परमेश्वरजींनी, आणि त्यांच्या सूक्ष्म वेदांमध्ये लिहिलंय सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत. तर ती सृष्टीरचना दासाने जवळून वाचलीय, पाहिलीय, ऐकलीय आणि मग सद्ग्रंथांशी पडताळलं, तर मग आपोआप उलगडत गेले हे ग्रंथ, काही त्रासच नाही झाला. आता जसं रामायणाची कथा तर पवित्र हिंदू समाजात सगळ्यांना माहिती आहे, मुखोद्गत आहे, आणि रामायणातील चौपाईंमध्ये त्याचं वर्णन आहे. आता चौपाई तर कोणी महापुरुषाने, जसं तुलसीदासांनी सांगितल्या, आपलं जसंच्या तसं वर्णन चौपाईंमध्ये सांगितलं, लोकोक्तींमध्ये. पण ह्या रामायणाचं मौखिक ज्ञान नसेल कोणाला, की रामचंद्रजी कोण होते, दशरथ कोण होते, सीता कोण होती, रावण काय होता, बिभीषण कोण होता, वाली कोण होता, तर हे ज्ञान नसेल मौखिक, कशी घटना घडली होती, आणि त्यासमोर त्या व्यक्तीला भले हिंदी येत असेल, संस्कृत पण येत असेल, आणि रामायणाचं मौखिक ज्ञान नसेल, कथेचं ज्ञान नसेल, तर त्या चौपाईंचा अनुवाद कसाही करेल तो. रावणाचा अर्थ लिहिल रडवणारा, सीतेचा अर्थ लिहिल तो रेषा, कारण सीताचा अर्थ आहे संस्कृतमध्ये नांगराने ओढलेली रेघ. मग तो काय अनुवाद करेल? असाच अनुवाद यांनी केला. पण परमात्म्यांनी अशी दया केली, हे जे वेद दास तुम्हाला दाखवणार आहे, हे त्या अशा ग्रुपचे आहेत, ते अशा पंथाचे आहेत, जे भगवानाला निराकार मानतात. आणि त्यांनी अनुवाद केला, परमात्म्याने त्यांच्या बुद्धीवर दगड टाकले, त्यांनी नीट अनुवाद केला काही ठराविक श्लोकांचा, आणि तो करवून घेतला भगवानाने, अन्यथा बर्बाद करण्याचा ठेका घेतला होता यांनी. माहीत नाही कशाचा काय अनुवाद करत होते. आता पुण्यात्म्यांनो, जर ह्या दासाने अनुवाद करून तुम्हाला दिला असता आणि तुम्ही मग कोणा दुसऱ्याला दाखवला, स्वाभाविक आहे की आपण आपले ज्ञान कोणा दुसऱ्याला सांगितले की ही सत्यता आहे, तर ते हे म्हणून तुम्हाला भ्रमित करू शकत होते की रामपालला तर संस्कृत भाषा येत नाही, तो अनुवाद कसा करू शकेल. तुमचा विश्वास बसला नसता तरी कोणा दुसऱ्याचा जरूर बसला असता, जो सोबत बसून ऐकत होता, की बाबा खरंच हे तर संस्कृतचे विद्वानच अनुवाद करू शकतात. रामपाल तर एक संस्कृत भाषा नाही जाणत. तर हीच जी पूर्वी समस्या आली होती, जेव्हा स्वतः परमेश्वर कबीर देवजी आले होते 600 वर्षांपूर्वी, परमात्मा ही सत्यता सांगत असत की मीच अलग अल्लाह आहे, कुतुब गौस आणि पीर, की मीच, आणि गरीबदासाने लिहिलं माझं नाव कबीर. जसं तुलसीदासांनी रामायण लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणाला ॲज इट इज श्लोकांमध्ये दोह्यात लिहिलं, जे आज आपल्याला मान्य आहे, तसंच आदरणीय गरीबदास साहेबजींनी परमात्म्याला जाणून घेऊन त्यांच्याकडून प्राप्त दिव्यदृष्टीने हजारो वर्षांपूर्वी, लाखो करोडो अब्ज वर्षांपूर्वी ज्या घटना होत्या, आपल्या वाणीमध्ये लिपिबद्ध केली, जी आपल्यापाशी उपलब्ध आहे. आणि परमात्म्याचा तो महिमा सद्ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे, वेदांमध्ये. तर म्हणून परमेश्वराची असीम कृपा आपल्यावर आहे की ह्या निराकार मानणाऱ्या लोकांच्या करकमळातून लिहून घेतलं की परमात्मा साकार आहे, एका स्थानावर राहतो, तेथून गती करून येतो आणि चांगल्या आत्म्यांना भेटतो. ही मालकांची कृपा आहे. कबीर परमेश्वराची तुमच्यावर विशेष कृपा आहे. नाहीतर हा दास काही सांगतो त्यावर विश्वास कमी झाला असता, कारण ईश्वराने येऊन स्वतः सांगितलं होतं 600 वर्षांपूर्वी
कि हम ही अलख अला हैं, कुतुब गोस और पीर, गरीबदास खालक धनी हमारा नाम कबीर. जशी तुलसीदासजींची जशी छाप लागते, तर गरीबदास सांगतात की कबीर साहेब हे सांगत असत की मीच हमही खालिक धनी, पूर्ण जगताचा मी स्वामी आहे आणि माझं नाव कबीर. आता बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 तुम्हाला दाखवतो. ऋग्वेद मंडल 9 आणि 10 एकत्रच आहेत, अनुवादित आहेत. हे बघा, प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे त्यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. हे खोटारडे होते. त्यांनी लिहिलंय की महर्षी दयानंद सरस्वती कृत, म्हणजे महर्षी दयानंदांनी ह्याचा अनुवाद केलाय यांचं म्हणणं आहे, पण हे त्यांनी खोटं लिहिलंय. मुद्रक प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. फोन नंबर दिलेत. आता ह्या खोटारड्यांचा खोटेपणा जरा अजून दाखवतो. यांनी हे जे लिहिलंय की हे महर्षी दयानंदांद्वारे अनुवादित आहे मंडल 9-10, असं नाहीये. हे दयानंदांचं नाव अशा करता लिहितात कारण त्यांच्या नावाने ह्यांचे वेद विकले जायचे. आणि श्रद्धाळू हे बघून की कोणाचे अनुवादित आहेत, अनुवाद करता कोण आहे, महर्षी दयानंद आहेत, तर डोळे बंद करून घेऊन जायचे. दयानंदने जर याचा अनुवाद केला असता तर ह्यांचं अजून वाटोळं केलं असतं. त्याने तर पूर्णपणे बर्बाद करण्याचा विडा उचलला होता. आता बघा, यामध्ये स्पष्ट केलंय हे एक ऋग्वेदाचं भाषाभाष्यम आहे. ऋग्वेद भाष्यम, महर्षी दयानंद सरस्वती, संपादक दयानंद अर्पण, विश्व मानव उत्थान परिषद, पंजीकृत, 46/5, सामुदायिक केंद्र, पूर्व कैलाश, नवी दिल्ली, असं. आणि हे कुठून छापलंय? ऋग्वेद सर्व सत्य विद्यांचे पुस्तक आहे. महर्षी दयानंद. दयानंद मानतात की वेदात जे सांगितलं आहे ते सत्य आहे. ठीक आहे. हे कुठे छापलंय? प्रकाशक विश्व मानव उत्थान परिषद, पंजीकृत. हे तर आपण वाचले. मुद्रक आहेत कॉम्प्यू डाटा सर्व्हिसेस, नवी दिल्ली. हे असं. आता ह्याच्या मुखपृष्ठावर यांनी इथं काय लिहिलंय बघा. भाष्यकार कोण आहेत या ऋग्वेदाचे? कोण आहेत? महर्षी दयानंद सरस्वती. मंडल 1 ते 6. बस. महर्षी दयानंदांनी तर मंडल 1 ते 6चा अनुवाद केला होता. मग त्यांचा मृत्यू झाला होता. मग त्यानंतर कोणी केला? श्रीपाद दामोदर सातवळेकर, 7 पासून 10 मंडल. आणि ह्यांनी जे 9 ते 10 वर लिहिलंय की महर्षी दयानंद कृत. आता मी तुम्हाला परत दाखवतो. तोच ऋग्वेद जो मंडल 9-10 आहे. हे सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, दिल्लीहून प्रकाशित आहे. तर ह्यांनी हे खोटं लिहिलंय त्यावर की हे महर्षी दयानंदांनी अनुवाद केलाय. नाही, त्याचे अनुवाद करता जे तुम्हाला दाखवून दिले श्रीपाद दामोदर सातवळेकर, त्यांनी 7 पासून मंडल 10 पर्यंत 7, 8, 9, 10 4 मंडलांचा अनुवाद त्यांनी केला. दयानंदांनी तर फक्त 1 पासून 6 पर्यंत केला. हे बघा, यांनी त्यावर महर्षी दयानंदांच्या नावाची फीत लावली की त्यांच्या नावाने विकलं जायचं, नाहीतर विकलं नाही जाणार. हे तेच आहे जे तुम्हाला दाखवलं. आणि हे लिहिलं महर्षी दयानंद सरस्वती कृत, आर्य भाषा भाष्य. अनुवाद केलाय दयानंदांनी केला. आता आपण आपल्या कामाच्या गोष्टीवर येऊया. ऋग्वेद मंडल नंबर 86चा हा आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त 86 आणि मंत्र 26. याच्यात काय म्हटलंय की यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी पदार्थ आहे. याचा अर्थ केला त्यांनी. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा, याचा अर्थ आहे जे धार्मिक अनुष्ठान करणाऱ्या यजमानांसाठी म्हणजे भक्तांसाठी परमात्मा सर्व रस्ते सुगम करत त्यांची विघ्ने दूर करतो, त्यांची सर्व विघ्ने नाश करतो, संकट दूर करतो आणि त्यांना पवित्र करत
आणि आपल्या रूपाला सुगम करत, तो कांतिमय परमात्मा, हे लिहिलंय त्यांनी. बघा, हे आहे कवी. आपण त्याला कबीर म्हणतो. कबीर यांनी त्याचे 2 भाग केले. त्याला कवी म्हटलं. कवी, त्याला आपण कबीर पण म्हणू शकतो, र लावून खाली विसर्ग लावू शकतो, तर कबीर पण लिहू शकतो. तर हे इथे त्यांनी अर्थ लावला की सर्वज्ञ आहे, कारण की ती परमात्म्याच्या महिम्याची माहिती आहे की यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा म्हणजे भक्तांसाठी भगवान सर्व रस्ते सोपे करत त्यांच्या विघ्नांना दूर करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सुगम करत, तो कांतिमय परमात्मा, इथे लिहायचं होतं, ते नाव लिहायचं होतं कबीर देव, कबीर साहेब, विजेसारखी क्रीडा करत वर्णीय पुरुषांना प्राप्त होतो. वर्णीय पुरुषांना प्राप्त होतो. वर्णीय म्हणजे चांगले, श्रेष्ठ, चांगल्या आत्म्यांना भेटतो. आता इथे हा कॉन्सेप्ट क्लिअर करावा लागेल की अनुवादकर्त्याने, आता बघा, यांनी प्रयत्न तर खूप केलाय लपवायचा, पण परमात्म्याने तरीही सत्य लिहूनच घेतलं त्यांच्याकडून. इथे त्यांनी कबीरचा अर्थ दिला सर्वज्ञ. असं लिहायला नको होतं. जसं काही ठिकाणी यजू लिहिलं, यजू, तरीही यजुर्वेदाचा जिथे महिमा गायला जातो आणि तिथे केवळ यजू किंवा यजुम असं लिहिलंय. तर अनुवादकर्त्याचं कर्तव्य असतं की त्याने लिहावं की यजुर्वेदाविषयी माहिती आहे. तर असं बघा दयानंदांनी केलंय. हा आहे यजुर्वेद, हा आहे दयानंदकृत. ह्याचा संपूर्ण अनुवाद महर्षी दयानंदांनी केलाय. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीहून. फोन नंबर असे आहेत. हे महर्षी दयानंद सरस्वती कृत, हे बरोबर आहे. 40च्या 40 अध्याय ह्यांनीच अनुवादित केलेत, म्हणजे 1.5 वेदांचा अनुवाद केला त्यांनी 4ही मधून. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौडी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. आता ह्याच्या 36व्या अध्यायात, हा आहे षट त्रिशोध्याय, म्हणजे 36वा अध्याय आरंभ. ह्याच्या पहिल्याच मंत्रात लिहिलंय रचम वाचम प्रपद्ये मनो यजुहू. यांनी कवी लिहिलंय ना त्यांनी, तर ते यजू समजा, यजुहू. तर त्याचा अनुवाद स्वामीजींनी इथे केलाय बघा. तर इथे फक्त यजू होतं, तर यजूचं कंसात लिहून पुढे त्यांनी लिहिलं यजुर्वेद. अगदी योग्य केलं. जर इथे कवी असतं, कबीर लिहावं लागलं असतं, कबीर देव, जर यांची बुद्धी काम करत असती. जर इथे आपण यजूचा काही वेगळाच अर्थ लावला, यज्ञस्तुती, यज्ञयोग्य सामग्री, तर मग ह्या यजुर्वेदाचा महिमा कसा समजून येणार की हा यजुर्वेद आहे? याच्यात जे पण काही लिहिलं आहे ते यजुर्वेदात आहे. तर अशाच प्रकारे इथे जसं यजू आहे तर यजुर्वेद लिहिलं. तर आम्ही जिथे कवी आहे तिथे आपल्याला कबीर देव लिहावं लागेल. आता आपण येतोय पुन्हा त्याच ऋग्वेद मंडल 9 आणि सूक्त नंबर 86च्या, हे परत आपण ऋग्वेद परत घेतलाय. हा तोच ऋग्वेद आहे जो आत्ता तुम्हाला दाखवला होता, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभामधून प्रकाशित आहे. आता आपण ह्याला घेऊया. यजुर्वेद आपण ठेवून दिला. आता हे बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 26 पुन्हा वाचूया. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा सर्व रस्ते सुगम करत त्यांच्या विघ्नांना दूर करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो, त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला, जेव्हा त्याचं रूप आहे तर तो निराकार कसा राहील, सुगम करत
तो कांतिमय परमात्मा इथे लिहायचं होतं कबीर देव. इथे त्यांनी कवीचा अर्थ सर्वज्ञ केला. कबीर देव लिहायचं होतं. आपण त्याला कबीर साहेब म्हणू लागतो. जसं इथे आहे कवीर, तर त्याला आपण कबीर म्हणतो. वला आपण ब म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये. ह्याच कारणाने तो आमच्या मतानुसार कबीर आहे. आणि वेदात कवीर लिहिलंय तरी काही चूक नाहीये. जसं कोणाचं वेदप्रकाश नाव आहे त्याला आपण बेदप्रकाश म्हणतात. व्यक्ती तीच आहे, एवढंसं लक्षात ठेवा. व्यक्ती तीच आहे. तो कबीर देव विजेसारखा क्रीडा करत वर्णीय पुरुष म्हणजे श्रेष्ठ आत्म्याला प्राप्त होतो. चांगल्या आत्म्याला पुढे मिळतो. आता बघा, आणि तो कुठे राहतो? 27 मध्ये. जो परमात्मा धूलोकात, धूलोक म्हणजे तेजोमय सतलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे. म्हणजे एका स्थानावर बसला आहे तो भगवान. आता पुण्यात्म्यांनो, ज्याचा हे अनुवाद करत आहेत ज्या ग्रुपचे, म्हणजे आर्य समाजाचे, आर्य समाज प्रवर्तक महर्षी दयानंदांचा स्वतःचा सिद्धांत जोडीला थोडासा दाखवतो. ते ईश्वराला कसं दाखवतात बघा, त्यांच्याद्वारे. स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक सत्यार्थ प्रकाश, त्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश. आणि हे आहेत महर्षी दयानंद सरस्वती. आणि हे बघा, यांचा जीवनकाळ आहे सन 1824 पासून सन 1883 पर्यंत. 59 वर्ष राहिले हे, 59 इयर्स. आता हे आहे सत्यार्थ प्रकाश. याच्यात काय लिहिले दयानंदांनी की वेद आदी विविध सत्शास्त्रप्रमाणे आणि समन्वितः, कोणी? ही जी सत्यार्थ प्रकाशची रचना केली आहे ना त्यांनी, वेद आदी विविध सद्ग्रंथांच्या प्रमाणानुसार घेतली गेली आहे. आणि कोणी केली आहे? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचितः. कुठून यांची उपमा लिहू लागले होते? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद. नाव त्यांचं दयानंद आहे, पुढे केवढी पदवी, आणि मागे सरस्वती स्वामी विरचित. आणि इथे काय लिहिले ते बघा. प्रकाशक आहे वैदिक यतिमंडल, दयानंदनगर, दीनानगर, पंजाबहून. आणि याचे कोण आहेत प्रकाशक? प्रकाशक तर हे वाचले आपण. हे कुठून छापले? मुद्रक आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतकहून. ह्याच्या 7व्या समुल्लासात परमात्मा कसा आहे हा आहे 7म समुल्लास. आणि सत्यार्थ प्रकाश याच्या पृष्ठ क्रमांक 154 वर कोणीतरी प्रश्न केला की ईश्वर साकार आहे की निराकार? स्वामीजींनी उत्तर दिलं निराकार. ठीक आहे, ज्याचा काही आकार नाही. आता इथे 155 वर पहा. कोणीतरी प्रश्न विचारला की परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना करावी की नाही? आता उत्तर देतात करायला पाहिजे. मग प्रश्नकर्ता म्हणतो की स्तुती वगैरे केल्याने परमेश्वर आपला नियम तोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याला पापातून मुक्त करेल काय? स्वामीजी म्हणतात नाही. मग प्रश्नकर्ता विचारतो की जर ईश्वर पापमुक्ती करू शकत नाही तर मग स्तुती प्रार्थना का करायची, कशासाठी करायची? स्वामीजी उत्तर देतात दयानंदजी की ते केल्यामुळे वेगळेच फळ मिळते. प्रश्नकर्ता विचारतो मग काय फळ आहे? उत्तर देतात महर्षी दयानंद की स्तुतीमुळे ईश्वराबद्दल प्रेम, त्याच्या गुणकर्म स्वभावाने आपला गुणकर्म स्वभाव सुधारणे, प्रार्थनेने गर्व नाहीसा होतो,
उत्साह आणि मदत मिळते. उपासनेने परब्रह्मशी मेळ आणि त्याचा साक्षात्कार होणं. बघा यांची अक्कल. इथे तर म्हणतोय की ईश्वर निराकार आहे. बिलकुल दिसत नाही, निराकार कधीच दिसणार नाही. आणि इथे म्हणतो पूर्ण समोर की उपासना केल्यामुळे परब्रह्मशी मेळ आणि त्याचा साक्षात्कार होतो. साक्षात्कार म्हणजे साकार वस्तू बघणे. आता पुण्यात्म्यांनो, हे होते ते नकली महर्षी. आता महर्षी तर ह्यांच्या नावापुढे लावणे आपल्यासाठी अनिवार्य असेल, नाईलाज असेल. जर आपण सरळ म्हटलं की दयानंदने असं लिहिलं तर लोकांना वाटेल की कोणी इतर दयानंद असेल, त्याच्याविषयी चर्चा होते. नाहीतर महर्षी लिहिण्यायोग्य हा नाही. ह्यांच्या मागे पुढे काहीही लावण्यासारखं नाहीये. पण तो नाईलाज असेल जनतेत त्याच्या अज्ञानाला दाखवण्यासाठी, समजावण्यासाठी की अशा महर्षींनी सर्व बट्ट्याबोळ करून ठेवलाय, म्हणून यांना महर्षी म्हणावं लागतं, लिहावं पण लागतं जिथे यांच्याविषयी माहिती देतात. आता पुन्हा आपण याच्यावर येऊ. आणि हा जो अनुवाद करता आहे हे सर्व त्या महर्षी दयानंदचे चेले आहेत सारे. आणि आपोआप परमात्म्याने त्यांच्याकडूनही सत्य लिहून घेतलंय की त्याचा साक्षात्कार होतो. सद्ग्रंथ तर ठीक म्हणत आहेत की साक्षात्कार होतो. हा निराकाराचा साक्षात्कार करणार कसा? तर आपलंच सत्य, आपलंच अज्ञान तो स्वतःचं खोटं ठरवतोय. आणि वेद ह्याच्या विरुद्ध सत्य सांगतच आहेत की तो एका देशावर एका स्थानी राहतो. आणि ह्या दयानंदाचं विधान आहे की परमात्मा सर्व व्यापक आहे, कणाकणात विराजमान आहे. तो कोणा एका स्थानी राहत नाही, तो एकदेशीय नाही. आणि वेद म्हणतात की तो तिथे एका स्थानावर राहतो वर आणि तेथून गती करून येतो. आता बघा पुन्हा, आपण पुन्हा ऋग्वेद मंडल 9-10 तुम्हाला दाखवतो. हे तेच 9-10 मंडल आहे. प्रकाशक तेच आहेत, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, हे तेच. आता आपण याचे मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 26 आपण वाचला की तो परमात्मा कबीर देव यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा सर्व रस्ते सुगम करत त्यांची विघ्ने दूर करतो आणि त्यांना पवित्र करत आपले रूप सुगम करतो. तो कांतिमय परमात्मा कबीर देव यांनी सर्वज्ञ लिहिलं. हे लिहायला हवं होतं कबीर देव. विजेसारखा म्हणजे आकाशातून जशी वीज एका सेकंदात खाली येते क्रीडा करत, वरणीय पुरुष म्हणजे चांगल्या आत्म्याला, श्रेष्ठ आत्म्याला प्राप्त होतो. आणि तो कुठे राहतो? 27 मध्ये 27व्या मंत्रात म्हटलंय, जो परमात्मा धूलोकाच्या आणि 3ऱ्या पृष्ठावर आहे, विराजमान आहे. ठीक आहे, हे झालं एका स्थानावर आहे आणि तिथून चालत येतो. आता 82च्या ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा 82चा आणि मंत्र नंबर 1 हा एक मंत्र आहे. जो सर्वोत्पादक प्रभू प्रकाशरूप सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचे हरण करणारा आहे, तो आहे राजासारखा. राजा, राजेव. आता हे बघा, 269 वर वाचले आपण. आता पुढे 270 वर अनुवाद आहे. याने विचार केला कोणतं दुसरं पृष्ठ दाखवलं असेल. 270 वर आलो आपण. राजाचे, तिकडे पाहिले, राजासारखा दर्शनीय आहे, बघण्यायोग्य साकार आहे. तो पृथ्वी आदी अनेक लोकांतरात 4 दिशांना शब्दायमान होत आहे. ह्या वर्णीय पुरुषाला म्हणजे श्रेष्ठ, वर्णीय म्हणजे श्रेष्ठ, चांगला आत्मा, चांगली व्यक्ती, जो दृढ भक्त आहे, त्याला पवित्र करत प्राप्त होतो. त्याला भेटतो येऊन. ज्या प्रकारे वीज स्नेहप्रद जागांना आधार बनवून प्राप्त होते, त्याचं
उदाहरण पण बघा आणि तो कोणत्या उद्देशाने येतो तिथून गती करून. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82चा मंत्र नंबर 1 आपण वाचला. आता दुसरा तुमच्या समोर ठेवू. यात काय लिहिलंय? हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने म्हणजे तत्वज्ञान देण्याच्या इच्छेने तुम्ही महापुरुषांना प्राप्त होता, दृढ भक्तांना, चांगल्या आत्म्यांना येऊन भेटता. तुम्ही अत्यंत गतिशील पदार्थाप्रमाणे आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. तुम्ही कबीर देव आहात. हे त्यांनी सर्वज्ञ लिहिले अनुवादकर्त्यांनी. तुम्ही कबीर देव आहात. आपण त्यांना कबीर साहेब म्हणतो. तुम्ही कबीर देव आहात. शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून सोम म्हणजे हे अमर परमात्मा, तुम्ही आम्हाला सुख द्या. आता पुण्यात्म्यांनो, पवित्र वेद हे प्रमाणित करतायत की कबीर देव नाव आहे त्या परमेश्वराचे. आपण त्याला कबीर साहेब म्हणू म्हणजे प्रभू पण होते. प्रभू, परमात्मा, परमेश्वर. तो वर सतलोकात राहतो आणि तिथून गती करून तिथून चालत येतो. जसं विजेसारखं, जसं आकाशातून वीज पडते कुठेही, तर ती कुठल्या तरी वस्तूला आधार बनवून पडते. जसं पूर्वी कास्य धातू त्याचं लाटणं, थाळी, वाट्या असायच्या. जशा आजकाल स्टीलच्या असतात, पूर्वी कास्याचे असायचे. आणि कास्य धातूवर आकाशीय वीज विशेष करून पडायची. जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात बाहेर ठेवला तर त्याचं कनेक्शन बनायचं, त्याला आधार बनवून त्याच्यावर येऊन वीज पडली. तर असं म्हणतात की ज्या आपल्या दृढ भक्तांवर परमात्मा, चांगल्या आत्म्यांवर परमात्म्याचं विशेष आकर्षण असतं, त्यांच्यावरच येऊन तो परमात्मा विजेसारखा गतीने त्यांच्यावर आधार बनवून त्यांनाच भेटतात आणि तिथून चालत येतात. आणि ते राजासारखे दर्शन घेण्याजोगे असतात. दर्शनीय आहेत, साकार आहेत. अजून दाखवतो तुम्हाला. आता ते कोणत्या उद्देशाने येतात? ते उपदेश करण्याच्या हेतूने, ते तत्वज्ञान सांगण्याच्या इच्छेने. आता श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक 25 पासून 30-31 पर्यंत लिहिलंय की कोणी अशी साधना करतात, कोणी तशी साधना करतात, कोणी तशी साधना करतात, कोणी तशी करतात. आणि प्रत्येकाला आपली साधना पापनाशक वाटते. पापनाशक म्हणजे मोक्षदायक मानतात. पाप गेलं तर मोक्ष मिळणार. मग 4थ्या अध्यायातील 32व्या श्लोकात म्हटलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत ते सगळं ज्ञान विस्ताराने सांगितलंय, यज्ञांची माहिती. आता तुम्हाला श्रीमद भगवद्गीता दाखवतो. पुण्यात्म्यांनो, तुम्ही एका पोटासाठी, रोजीरोटीसाठी आपल्या मुलांना आणि मुलींना 14, 15, 16 वर्ष शिकवता. कशासाठी? की त्यांचा चरितार्थ चालावा, रोजगार मिळावा. शिकवलं मुलाला, नोकरी मिळाली, नोकरी मिळताच अपघातामध्ये मृत्यू झाला. सांगा काय हाती आलं आपल्या? आणि हे ते खरे शिक्षण जे मुलांना आपण द्यायला पाहिजे होते, आपण द्यावे, सोबत मुलांनाही आणावं. आणि हे पुस्तक घरात पण आहे. CD सगळ्यांकडे उपलब्ध आहे. CD प्लेयर आहे. DVD घेऊन जा आणि बसून 2 तास मुलांना एकत्र बसवावं आणि बघा, अमृतवर्षा होईल. तर अशा प्रकारे तुम्ही हा मोक्ष मिळवायचा आहे. तुम्ही इथे विद्यार्थी बनलात. हे इथे ते रामायण ऐकवण्याची गोष्ट कोणती नाहीये. इथे यथार्थ ज्ञान दिलं जातं, अमर कथा सांगितली जाते. आणि ती जोपर्यंत तुमच्या हृदयात सामावणार नाही तोपर्यंत तुम्ही भक्ती नाही करू शकत. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 53 मध्ये म्हटलंय की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी भिन्न भिन्न प्रकारच्या भ्रमित करणाऱ्या ज्ञानावरून हटून एका परमात्म्यावर, परमात्म तत्वावर, ज्ञानावर स्थिर होईल, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. तेव्हा तर तू साधक बनशील. तेव्हा तुझी भक्ती स्टार्ट होईल. तेव्हा तू योगी बनशील.
तेव्हा तू भक्त बनशील. भक्तचा अर्थ आहे ब्लाइंड फेथ करून चालशील त्या मार्गावर. तर सगळ्यात आधी तुम्हाला भक्त बनवायचंय. ह्या भिन्न भिन्न प्रकारच्या ज्ञानावरून तुमची बुद्धी हटवून तत्वज्ञानावर स्थिर करायची आहे. त्यासाठी केवढे प्रयत्न करावे लागतात दासाला. पुण्यात्म्यांनो, हा सर्व खेळ जो मालकांनी केलाय विज्ञानाचा आणि ह्या अक्षरज्ञानाचा, आज जगाच्या कानाकोपऱ्यात मुलं सर्व शिक्षित आहेत. भारतवर्षही शिक्षित आहे. सर्व 99% आसपास सर्व शिक्षित असतील. कोणी एखादा वृद्ध अडाणी राहिला असेल जो कानाने ऐकत नसेल, निसंशय तो अशिक्षित असेल. नाहीतर सगळ्यांना अक्षरज्ञान तर नक्की झालं. प्रौढ शिक्षण पण चालू केलं परमात्म्याने. आणि मग हे इन्स्ट्रुमेंट्स बनवले. जर हे इन्स्ट्रुमेंट्स नसते तर आम्ही तुम्हाला कितीही लिहून दिलं असतं पुस्तकांमध्ये, तुम्ही समजू शकला नसतात आणि तुम्हाला अक्षरज्ञान झालं नसतं. आता अक्षरज्ञान आणि जोडीला इन्स्ट्रुमेंट्स, प्रोजेक्टर, CD आणि पुस्तकं तुमच्याकडेही आहेत. तुम्ही मग कम्पेअर करू शकता. तर आता असं ठाम होईल की बिलकुल फायनल होईल की कबीर इज गॉड आणि हीच पूजा आहे. मग तर आपण भक्त बनलो. भक्त बनल्याशिवाय भक्ती नाही. तर तुम्हाला भक्त बनवलं जातंय इथे बोलावून. इथे आल्याने खूपशी रिहर्सल होते. एकतर जसं तुम्ही इथे येऊन बसता ह्या प्रकारे, कारण की तुम्ही हंस आहात, पुण्यात्मे आहात. नाहीतर एवढे जण कुठे एकत्र जमले तर दंगा फसाद करतील संध्याकाळपर्यंत आणि एक एक आठवडा असे बसून राहतात जसे बिलकुल देवता बसतात. काय होतं, एखादा जो नवा असतो तो निश्चित थोडा धांगडधिंगा करेल. बाकी कारण की इथे काही अट्रॅक्शन नाही, गाणं नाही, बजावणं नाही, काही नाही, आवाज नाही. आणि तरीही तुम्ही इथे 3-3, 4-4 दिवस बसून राहता. तर हे पण तुम्हाला इथे शिकवलं जातं कसं राहायचं. काही अभाव आहे त्याच्यातही संतुष्ट राहावं लागतं. तर अशा प्रकारे तुम्हाला भक्त बनवायचंय आणि हे ज्ञान ऐकवायचं आहे. आता बघा, श्रीमद भगवद्गीता जयदयाल गोयंदका यांचे अनुवादक आहेत. अध्याय नंबर 4 श्रीमद भगवद्गीता आणि हा इथून सुरू होतो 25 पासून. यात काय लिहिलंय की दुसरे योगीजन, अन्य म्हणजे अपरे म्हणजे अन्य, काही बरेचसे योगीजन म्हणजे साधक देवतांच्या पूजन रूप यज्ञाचं यथासांग अनुष्ठान करत असतात. म्हणजे काही तर देवतांची पूजा करतात असा याचा अर्थ आहे. आणि अन्य अपरे म्हणजे अन्य, ब्रह्मज्ञ म्हणजे ब्रह्मची पूजा करतात. याचा सरळ अर्थ असा समजा, परब्रह्म नाही, ब्रह्म. यज्ञांद्वारेच आत्मरूप यज्ञाचा हवन करतात. अन्य योगीजन हा 26 आहे, 4थ्या अध्यायाचा 26 आहे. अन्य योगीजन श्रोत्र आदी सर्व इंद्रियांना संयम रूप अग्नीत हवन करतात. दुसरे योगीजन शब्दादी, जर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांच्या आधाराने समस्त विषयांच्या इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. आणि दुसरे हा 27 आहे. दुसरे योगीजन इंद्रियांच्या क्रियांना, प्राणांच्या सर्व क्रियांना ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयम योगरूप अग्नीत हवन करतात. याचा अर्थ काय आहे की काही फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यालाच मोक्ष मानतात. जसं काही असं सांगतात, एक व्यक्ती सांगत होती की आमचे गुरुजी एक योग क्रिया करतात की तुम्ही डोळे बंद करून बसा आणि लक्ष ठेवा. श्वास बाहेर जातोय, श्वास आत येतोय, फक्त एवढं लक्ष ठेवा बस. श्वास बाहेर जातोय, आत येतोय. ही प्राणाची क्रिया आहे. बघत राहा की तुमचं लक्ष राहील की श्वास बाहेर आला आणि आतही घेतला. आता सांगा, यात काय, नाही लक्ष दिलं तरीही श्वास बाहेर जातोय, आत येतोय, ह्याचा काय अर्थ झाला? तर सांगतात की अशा प्रकारच्या साधना करतायत ही लोक. आता बघा, अध्याय नंबर 4चा तुम्ही 27 वाचला, आता 28 वाचूया. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून
दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शशिकांत गणपतराव शिंदे. आपण कुठून आलात? चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय इंडस्ट्रीयलमध्ये मी सिव्हिलचे, कन्स्ट्रक्शनचे छोटे मोठे कामं घेतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 24 मे 2021 नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्या अगोदर आम्ही हे हिंदू जे पारंपरिक जे आपली महादेवाची भक्ती करणे, मारुतीची, हनुमंताची भक्ती करणे, परत विठ्ठलाची, ज्ञानेश्वर महाराजांची, संतांची वाङ्मय वाचणे, त्यांचं चरित्र वाचणे, परत हिंदू धर्माप्रमाणे सगळं बैलपोळा करणे, इतर आपण हिंदू धर्माप्रमाणे सगळे सण, लक्ष्म्या गौराई बसवणे, गणपती बसवणे, इतर सण सगळे करत होतो. महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, जसे की मंदिरात जाणे, देवी देवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे आणि जे काही सण आज महाराष्ट्रामध्ये साजरे होतात त्या सणांचं साजरा करणे, त्या सण ह्या गतिविधी आपण करत होतात. तर हे सगळं चालू असताना आपल्याला असं का भासलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात जावे आणि त्यांच्याकडनं आपण गुरुदीक्षा घ्यावी? हे सगळं करत असताना मला सिव्हिलचे माझे कन्स्ट्रक्शन काम असल्यामुळे मला थोडंसं ड्रिंकचं व्यसन लागलं. मी दारू प्यायचो, सिगारेट, गुटखे, तंबाखू हे करत करत मी पूर्ण वाहून गेलो होतो. त्यामध्ये व्यसनाधीन झालेलो होतो. मी 2-3 ठिकाणी मी व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न केला. व्यसन काही सुटत नव्हतं. तंबाखूचं तर मला खूप लहानपणापासून सवय होती, दारूची पण सवय. ह्या व्यसनातून मला असं व्यसनाच्या विळख्यामध्ये मी खूप अडकलेलो होतो आणि त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी व्यसन सोडण्यासाठी, व्यसनमुक्तीसाठी गेलो, इकडे तिकडे फिरलो, बराच पैसा खर्च केला. परत इथं पुण्यामध्ये डोंजे म्हणून आहे, त्या ठिकाणी पण मी व्यसनमुक्ती, दारू सोडण्यासाठी 2-3 वेळेस जाऊन आलो, पण तिथं पण माझं काही व्यसन नाही सुटलं. त्यानंतर मी ड्रिंकच्या नादामध्येच यूट्यूब वगैरे सर्च करायचो. यूट्यूब सर्च करता करता ते संत रामपालजी महाराजांचं चॅनल यायचं समोर. मग ते चॅनल पाहता पाहता, दुसरे चॅनल पाहता पाहता मग कधी कधी त्यांचंच चॅनल मी थोडं स्तब्ध होऊन पाहायचो. पाहिल्यानंतर ते वाटायचं की हे काहीतरी वेगळं सांगतायत भक्ती आणि आपण ते करतोय आणि इकडे एवढंही करतोय तरी पण आपल्याला काय वाटत नाही. आणि याच्यामध्ये थोडंसं मग ती रस लागला मला. तिथं रस निर्माण झाल्यानंतर मी परत ते चॅनल पाहायला लागलो असं करून. तर ते चॅनल पाहता पाहता मी त्यांच्या पूर्ण म्हणजे 2-3 महिने मी सारखं त्यांचं असं अधूनमधून ड्रिंकच्या नादामध्येच मी ते पाहायचो चॅनल. आणि पण ते मला आवडायचं खूप आणि सतत मी दुसरे पण चॅनल पाहायचो, पण ते संत रामपालजी महाराजांचं कधी कधी खूप आवडून मी ते मुद्दाम ते लावायचो आणि ते सर्च केल्यामुळे ते समोर मोबाईलमध्ये ते यायचं. आणि हे करता करता एके दिवशी मग मी खाली त्यावरती पट्टीत, मोबाईलच्या पट्टीमध्ये खाली मोबाईल नंबर आले. ते मोबाईल नंबर मी सर्च केला आणि कॉल केला. मग त्यांनी मला, तर तुम्हाला व्यसन वगैरे कुठले आहेत का विचारले. त्यांनी मी म्हटलं हो, खूप मला व्यसन भरपूर आहेत म्हटलं. मी दारू पितो, सिगारेट लागतात, मला गुटखे लागतात, माझं स्वतःचं वैयक्तिक दारूचा खर्च, मी दारूचं कॅल्क्युलेशन केलं माझं. तर जवळजवळ माझा 1 टँकर दारूचा माझ्या शरीरामध्ये मी पिऊन टाकलेला आहे. त्यानंतर माझं जर पैशाचं जर कॅल्क्युलेशन केलं मी, तर माझं जवळजवळ 45 लाखाच्या आसपास माझं मी दारूमध्ये पैसे आणि इतर वेगळे गुटखा, सिगारेट त्याचे ते वेगळे, पण दारूचेच माझे पैसे एवढं मी एका दिवशी कॅल्क्युलेशन केलं की आपण एवढी दारू पेलो. आणि माझा एक उद्देश होता की दारू संपवायची होती मला, की महादेवाने जसं विष प्राशन केले तसं मला ह्या जगातली दारू संपवून मला पण हे दारू नष्ट करायची होती. पण ते नष्ट काही होत नव्हती, कारण दारू लॉकडाऊनमध्ये सुद्धा मला भेटायची. जी 200 रुपयाला क्वार्टर भेटायची ती मला 700-800 रुपयाला, मी 900 रुपयापर्यंत मी लॉकडाऊनमध्ये 1000 रुपयाचीपर्यंत दारू मी घेऊन पेलेली आहे लॉकडाऊनमध्ये. आणि त्यानंतर मग हे आपलं संत रामपालजी महाराजांचं यूट्यूब चॅनल पाहता पाहता मला त्यांचं
ते खूप आवडलं आणि मग त्यामधनंच मी त्यांच्याकडे कॉल करून विचारणा केली. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही 1 महिना अगोदर दारू बंद करावी लागेल, तर तुम्हाला यांची म्हणजे तुम्हाला संत रामपालजी महाराजांची दीक्षा मिळू शकेल, अन्यथा तशी भेटणार नाही. मग मी ज्या दिवशी निश्चय केला की आता आपल्याला खरंच ह्याच्यातून आपल्याला ही व्हायचं, तर मी इतकी प्रयत्न केले होते अगोदर दारू सोडण्यासाठी. खूप काही ठिकाणी फिरलो, पण दारू काही माझी सुटत नव्हती. पण त्या दिवशी मी असा निश्चय केला, त्या दिवशी मला दारूचं पण नाही आठवण आली, तंबाखूची पण नाही, गुटख्याची पण नाही, सिगारेटची पण नाही, कसलीच आठवण नाही येतं. मी दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. त्या अगोदर मी 8 दिवस मुश्किलीने कसं तरी अगोदर मी काढायचो, पण ते 9व्या दिवशी मी दारूच प्यायचो. पण इथं 8 दिवस गेला, महिना गेला, माझं दारू नाही पिलं तर माझं अंग खाजायचं, मला झोप नाही यायची अगोदर. पण मी निश्चय केला की मला आता यांची दीक्षा घ्यायची आहे, तर माझं पूर्णच बंद झालं, अंग खाजणं बंद झालं, झोप यायला लागली मला शांत. त्यानंतर त्यांनी नंतर मला मग 1 महिना किंवा 1.25 महिना झाल्यानंतर मग मला म्हटले, मग परत मी कॉल केला की मला आता दीक्षा मिळू शकेल का? तर ते म्हटले तुम्हाला दीक्षा हो भेटेल, म्हटले तुम्हाला दीक्षा देता येईल, आता तुम्ही दारूबंदी केलेली आहे. मग तिथं मला काय मग घरी म्हणले तुमच्याकडे मोबाईल कोणता आहे? मी म्हणलं स्मार्टफोन आहे म्हणलं माझ्याकडे. मग त्यांनी मग त्या ऑनलाईनमध्ये नामदीक्षा मला त्यांनी दिली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी व्यसनी होतात आणि नाना प्रकारचे व्यसन आपल्याला जडले होते. प्रामुख्याने दारूचं व्यसन होतं, गुटखा, तंबाखू, मांसभक्षण, म्हणजे वाईटातली वाईट परिस्थिती आपली होती. परंतु आपण केवळ संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारण्याचा निश्चय केला आणि आपली दारू आणि जे काही नशा होती ती पूर्णपणे सुटून गेली. तर हा खरोखरच चमत्कार झालेला आहे. तर मला असं विचारायचं आहे, हा तर एक चमत्कार आपण श्रद्धाळूंना सांगितलाच, परंतु त्या व्यतिरिक्तसुद्धा जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती केली, नामदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत? जीवनामध्ये अनुभव म्हणाल सर, तर माझा पहिला अनुभव, माझी मुलगी BSc हॉटेल मॅनेजमेंटला कोल्हापूरला शिकायला होती. तर त्या ठिकाणी तिला पैसे भरायला पण माझ्याकडे नव्हते आणि तिला इथं पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं मला. संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मला तिथून मुलीचं ॲडमिशन पुण्यामध्ये झालं. मुलीचं शिक्षण पुण्यात ॲडमिशन IIM हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजला BScला घेतलं. हा पण एक लाभ झाला मला. परत त्यानंतर मला गाडीवर जात असताना असा मोठा खड्डा होता एक, MIDCच्या लिअर कंपनीच्या समोर मी येत होतो तळेगावाकडनं. तर मोठा खड्डा असल्यामुळं त्या खड्ड्यातनं आता मला माझे डोळे झाकले की माझी गाडी गेली आणि मी पडलो. माझा पहिलाच ॲक्सिडेंट झालेला होता आणि परत माझा ॲक्सिडेंट आला म्हणून मी डोळे झाकले, तर गाडी एकदम अशी पूर्ण असं गवतावरनं गादीवरनं गेल्यासारखी निघून गेली आणि पुढं असं ॲक्सिडेंटचं आम्हाला काहीच जाणवलं नाही. हा एक मोठा लाभ झाला मला. आणि दुसरे छोटे मोठे लाभ, गावाकडे माझ्या आईवडिलांनी संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारली आणि त्यानंतर मग आमची म्हैस गावातनं भाऊ घेऊन ऊसाच्या रानातनं जात होता. तर ते ऊसाचे रानमधून ती म्हैस चुकून गेली ऊसातनं. तर ते म्हैस 2 दिवस गेले, 3 दिवस झालं, घरी तिचं छोटं पिल्लू होतं म्हशीचं. तर त्या ह्याच्यामुळं येईल दुधासाठी होती ती पाजवाल लेकराला, तर ते काही म्हैस आली नाही. नंतर मग 3 दिवस झाले, 4थ्या दिवशी परत म्हैशीचा काही म्हणजे ठिकाणा नाही लागला की कुठं आहे, काय शोध नाही लागला. मग मला बहिणीने फोन केला की म्हैस गेलेली आहे म्हणून. तर ते मग मी असंच ग्रुपला मेसेज टाकला. तर तिथं मला एकाने सांगितलं की तुमची म्हैस काही दिसली नाही. नंतर मग मी संत रामपालजी महाराज त्या संध्याकाळी प्रार्थना लावली. मला गावाकडून फोन आला की आपली म्हैस खाटकाच्या दारामध्ये होती. त्यांनी म्हैशीची मोरकी, म्हशीचे शिंग रंगरंगटी करून तो बाजारमध्ये विकण्याचा प्रयत्न करत होता. तर ते आमच्या एका गावातल्या व्यक्तीने पाहिली आणि तुमची म्हैस मी हे ठिकाणी पाहिली म्हणून त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. मग मी भावाला त्या दिवशी पाठवलं. तर त्यांनी दंड मागितला. दंड देऊन आम्ही ती म्हैस आमची परत भेटली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत.
आणि त्याचप्रमाणे आपण असं पण सांगत आहात की जो आपल्याला व्यसनाचा रोग होता, जे काही व्यसन आपल्याला जडलेलं होतं ते अगदी मुळापासून दूर झालं. तर ह्या अनुषंगाने आज समाजामध्ये बरेचसे असे साधक आहेत, बरेचसे दुःखी आत्मा आहेत की जे व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी नाना प्रकारची ट्रीटमेंट घेतात, कोणत्या ना कोणत्या संताकडे जातात, झाडफूक करतात किंवा नशामुक्त केंद्राकडे ते धाव घेतात, परंतु त्यांना त्यातून फक्त अपयशच मिळतं. तर मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आपण आपल्या अनुभवातून या सर्वांसाठी आज TV चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल? संदेश एवढाच देऊ शकतो की माझ्या लाईफमध्ये मी इतका भरभराटून गेलो होतो आणि मी खूप वाईट परिस्थितीमध्ये होतो. मी पूर्ण वाहून गेलेलो होतो, दलदलीत फसलेलो होतो आणि ह्या व्यसनामुळं मी वरचीवर जास्तीत जास्त मी फसत चाललेलो होतो. पण मला कोणी वर काढण्याचा प्रयत्न करत नव्हतं, की कुणी काही सांगत नव्हतं आणि कुणी काही मी खूप प्रयत्न केला, इथं जा तिथं जा सोडण्याचा, पण ते काही सुटत नव्हतं. आणि त्या अनुषंगाने मी म्हणजे दलदलीत जास्तीत जास्त फसत जात होतो. आणि एवढाच माझा ह्यांना म्हणजे समाजांना हे सांगू इच्छितो की मी ज्याप्रमाणे संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारून मी माझ्या जीवनाचं सार्थक केलं, असं सर्वांनी करावं एवढीच माझी म्हणजे प्रार्थना आहे सगळ्यांना. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज भक्त समाजाला जर कुठल्या प्रकारची अडचण आहे किंवा कुठलं व्यसन जडलेलं आहे तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारल्यानंतर निश्चितच त्यापासून त्यांची सुटका होऊ शकते. ही जर खात्री आज आपल्या इंटरव्ह्यूमधून एखाद्याला जाणवत असेल तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी मोबाईलला, यूट्यूबला किंवा TVच्या खाली एक पट्टी चालते, त्या पट्टीवरती नंबर्स येतात, त्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतात. सर, प्रामुख्याने मला असं विचारायचं आहे की व्यसनमुक्तीसाठी आपण बराचसा खर्च केला, वेगवेगळ्या साधू संतांकडे गेले, नशामुक्ती केंद्राकडे गेले, तर त्यावेळेस आपण बराचसा खर्च मोजला. तर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी आणि त्यातून जी आपली नशा आहे ती मुक्त करण्यासाठी आपल्याला किंवा अन्य कोणी साधकाला त्या भक्तिविधी स्वीकारण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? सर, हा प्रश्न खूप सुंदर विचारला तुम्ही. कारण भक्ती स्वीकारण्यासाठी एकही रुपया द्यावा लागत नाही. 0 पैशात आपल्याला सगळं भक्ती देतात आणि त्यांचा प्रसाद आणि परत त्यांचं भक्तिबोधांचं पुस्तक, हे सगळ्या गोष्टी सामग्री आहे ती पूर्ण आपल्याला फ्री देतात. एकही रुपया कसल्याच प्रकारचा द्यावा लागत नाही. धन्यवाद. नमस्कार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.